डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, छत्रपती शिवाजी राजे, शाहू राजे या सर्वांची आठवण आज केलीच पाहिजे आणि त्यांच्या विचारांना वंदन केलंच पाहिजे. कारण त्यांनी आम्हाला सांगितलं नसतं आणि त्यांनी या देशामध्ये सगळ्यात शेवटच्या वंचित माणसाला शिक्षण मिळालं पाहिजे असा आग्रह धरला नसता आणि आपल्या सगळ्यांना माणसात आणण्याचा विचार मांडला नसता तर आपल्याला इथं हा कार्यक्रम घेता आला नसता. आणि म्हणून ही माणसं, ही महामानव यांचे विचार आमच्यासाठी खूप महत्वाचे आहेत, आपल्या सगळ्यांसाठीच महत्वाचे आहेत. आणि या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मुद्दामून पारधी समाजाच्या ज्या राजश्रीताई आहेत, ज्यांची तळमळ असते पारधी महिलांच्या बरोबर, जे पारधी महिलांना जो त्रास होतो त्याच्या संदर्भात ज्या त्या काम करतात, मुलांचं हॉस्टेल चालवतात आणि ज्या तळमळीनं करतात त्या आपल्याला अध्यक्ष लाभलेले आहेत. आणि कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले ज्यांनी या क्षेत्रात काम केलेलं आहे, भटक्या विमुक्त, मग कैकाडी, वडार, पारधी, भिल्ल, इतर आदिवासी आणि भटके विमुक्त या आणि मागासवर्गीय या सर्वांच्या बरोबर ज्यांनी काम केलं असे माने भाऊ आहेत, बाबा आहेत आणि सर्व वरी विचारपीठावर बसलेले, खास करून या तालुक्याचे, या संबंधित पोलीस ठाण्याचे PI इथं आवर्जून आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि ज्यांनी आपल्याला मदत केली आणि त्याच्यामुळे आज आपण सगळे इथे एकत्र आलो. सुधक आहे, केवल आहे, प्रिया आहे, सर्वजण इथं आणि समोर बसलेले सर्व आणि ज्यांच्या प्रयत्नातून हे उभं राहिलं, ओंकार भाऊ, त्यांचं कुटुंबीय आणि ईश्वर, मनीषा, दोघ जण. तुम्हा दोघांना बघितलं की मला आमच्या दोघांची पुन्हा अशी आठवण येते जिथे नवरा बायको एकत्र येतात आणि ठरवतात काहीतरी करायचं, त्या ठिकाणी नक्कीच होतं. ईश्वर फक्त एकटा नाहीये, त्याच्याबरोबर मनीषा सुद्धा आहे आणि म्हणून मनीषा तू सगळ्यांना दिसली पाहिजेस, पाहुण्यांना दिसली पाहिजेस जे इथं आलेले आहेत आणि शेजारी उभं राहा म्हणजे तुम्ही दोघं लक्षात याल. कारण तुम्ही दोघांनी जसं ईश्वर जसा ह्या पारधीच्या विकासासाठी, शिक्षणासाठी खूप पुढे येऊन ज्यानं काम केलं, मनीषाची साथ आहे त्याला. मनीषा ह्या सगळ्या लेकरांचं काम करते, त्यांना जेवायला घालते, त्यांचं सगळं स्वच्छतेचं काम करते. ह्या सगळ्या गोष्टी, या लेकरांची सगळी देखभाल मनीषा करते आणि ईश्वर करतात. त्यांची टीम आहे इथे मदतीला, मित्र आहेत. खरंच ह्या सगळ्या टीमचं ज्यांनी हे ठरवलं इथं झालं पाहिजे. ईश्वरनी स्वतःची जमीन या प्रकल्पासाठी दिली आणि आज इथं आदिवासी मुलं शिकतायत. त्या सगळ्यांचा आपण टाळ्यावरती कौतुक करूया आणि खरंच अभिमान आहे मला बऱ्याचदा असं वाटतं, मी भूकंपात काम केलं आणि माझ्या ओळखीचे जो मोठा कॉन्ट्रॅक्टर आहे, करोडपती असलेला, आणि इकडे किल्लारीमध्ये घरं बरबाद झालेली होती आणि मी जेव्हा आले रस्त्यावर, मी कॉलेजला असतानाचा प्रसंग आहे, मी कॉलेजला असते आणि आम्ही कॉलेज सोडलं आणि आम्ही असं ठरवलं भूकंपग्रस्त भागातल्या लोकांना मदत करायची. आणि त्या मदतीच्या वेळेस असं लक्षात आलं की आम्ही मग असे बेडशीट, चादरी घेतल्या आणि रस्त्याने जे लोक देतील ते त्या पदरात घेऊन त्या लोकांना देण्यासाठी गोळा करायला लागलो. भीक मागत होतो, दुकानात मागत होतो, गाड्यावाल्याकडे मागत होतो. दुकानदार 2 बिस्किट पुढे देत होता आणि गाड्यावरचा जो रस्त्यावर केळं आणि अशा जे फळं विकणारा माणूस आहे तो मात्र गाड्याची गाडी आमच्या पदरात टाकत होता. म्हणजे दुकानदार श्रीमंत का गाड्यावाला श्रीमंत असा विचार केला. तो जो गरीब होता त्यांनी मला जास्त मदत केली आणि त्याच्या पलीकडे जाऊन जो मी सांगितलं की जो करोडपती कॉन्ट्रॅक्टर, ज्यांची मुलगी माझी मैत्रीण होती, मी मला वाटलं काका आले, आपण त्यांच्याशी बोलावं आणि मागावं पैसे. आम्ही पैसे मागितले, त्या माणसाने मला 75 पैसे दिले. आयुष्यभर विसरणार नाही हा प्रसंग. म्हणजे माणसाकडे किती आहे त्याच्यापेक्षा माणूस इतरांसाठी देऊ किती इच्छितो आणि ते आपलं कर्तव्य मानतो आणि त्याच्यात समाधान मानतो, ही गोष्ट जास्त महत्वाची. आणि मी तुलना करेन, ईश्वर काळेनं जमीन दिलेली या कार्यक्रमासाठी, या हॉस्टेलसाठी, इथल्या पारध्यांच्या विकासासाठी मी तुलना करेन त्या माणसाबरोबर. श्रीमंत माझ्या दृष्टिकोनातून हा पारधी समाजाचा ईश्वर आहे, तो नाही. पण मला सतत लक्षात राहील की तो किती भिकारी.
पातळीवरती या ईश्वरनी आणि त्यांच्या टीमनी, त्यांच्या मित्र कंपनीनी, समाजातल्या सगळ्या माणसांनी खूप मेहनत घेतलेली आहे. पण ही मेहनत का झाली, कशासाठी झाली हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. माझ्याकडे जेव्हा ओंकार भाऊ म्हणाले की ताई करायचं काय, पैसे द्यायला माणसं तयार आहेत, पण आमच्या संस्थेत हे पैसे घ्यायला संस्था तयार नाही. मी म्हणलं काय अडचण आहे, का तयार नाही? तर म्हणे पारध्यांसाठी काम होणार आहे म्हणून संस्था पैसे घ्यायला तयार नाही. मी म्हणलं का? तर पारध्या लोकांच्या बरोबर काम करायचं म्हणल्यावर संस्थेला प्रॉब्लेम होईल. मी म्हणलं अरे संस्था असतीच कशासाठी, संस्था ही कागदावर असती, पारधी जिती जागती माणसं आहेत यांच्यासाठी काम नाही करायचं तर करायचं कोणासाठी? आणि मग संस्थेला काही जाणायचं. आणि मग ओंकार भाऊनी आम्ही ठरवलं आणि लक्षात घेतलं की जी अडचण आहे ती अडचण मी पाहिलेलं आहे. 2-2, 1-1 हजार रुपये गोळा करताना सुद्धा, म्हणजे सुधाका भाऊनी, प्रिया भाऊनी, केवलनी पैसे दिले हा मुद्दा आहेच. त्यांनी त्यांच्या देशातून लोकांकडून गोळा, जसे आपण इथं गोळा केले तसे त्यांनी गोळा करून दिले. पण इथं सुद्धा आपण 1-1 हजार, 500, 200, 100 असे पैसे गोळा करत फिरलेलो आहे. आणि तेव्हा कुठे एवढा मोठा पसारा दिसतो. याच्या मागची कष्ट आणि तुमची संघटना, सगळ्यांची इच्छाशक्ती, आपल्या सगळ्यांची इच्छाशक्ती जास्त महत्वाची आहे. पण हे सगळं कशासाठी हा जेव्हा प्रश्न पडतो तेव्हा लक्षात घ्या की आम्ही सगळे या देशाचे नागरिक आहोत. मग आम्ही पारधी असू की कोणी असू, आम्ही भारताचे पहिल्यांदा नागरिक आहोत आणि आम्हाला सन्मानानं जगण्याचा हक्क आहे. सन्मानानं पारधी म्हणून जर आम्हाला कुणी धुतकारीत असेल तर मग मला असं वाटतं की भले भले मंत्री, मोठे मोठे कारखानदार जे इथं लबाडा करतात, देशाची संपत्ती लुटतात, त्यांना पहिल्यांदा मध्ये घालल्यानंतर पारध्यांच्या नादी लागतात. आणि जर पारधी चोर असेल तर आतापर्यंत तुमच्या पुढे भीक मागत नसता बसला, चोरी करून लय मोठा झाला असता, मोठ्या बंगल्यात राहायला गेला असता, आहे का नाही? पण दुसऱ्यांच्या चोऱ्या आमच्या माथी मारून आमच्या बायांना ताडणं आणि आम्हाला त्रास देणं, आता आम्ही शहाणे झाल्यावर ते बंद होणार आहे. आणि याच्यासाठी जर शहाणं व्हायचं असेल तर शिक्षणाची गरज आहे. आणि शिक्षण कुठल्याही परिस्थितीत उपाशी राहावं लागलं तरी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे परदेशात शिकायला गेले होते, पण सुखासुखी होतं का ते पाहिलेलं आहे. ज्यांनी पुस्तकं वाचली, बाबासाहेबांचे अनुभव सांगितले, ब्रेड खाऊन उपाशी राहून दिवसभरात एका ब्रेडवर बाबासाहेब वाचनालयामध्ये पुस्तक वाचत बसायचे, अभ्यास करायचे. का? तर हे वाचलं नाही तर माझ्या माणसांना जगता येणार नाही. ते तुमच्या आमच्यासाठी तिथं लंडन मध्ये उपाशी राहत होते. म्हणून त्या सगळ्या गोष्टीची जाणीव ठेवून आम्ही उपाशी मेलो तरी बेहतर, आम्हाला अर्धपोटी राहावं लागलं तरी बेहतर, आम्हाला कष्ट करावे लागले तरी बेहतर, पण आम्ही शिक्षण सोडणार नाही. ही पहिली गोष्ट पोरांनो लक्षात ठेव. कारण आमच्याकडे दुसरं काय आहे का? सत्ता आहे का? आम्ही आमदार खासदार आहोत का? आम्हाला बंगले आहेत का? आमच्या बँकेत पैसे आहेत का? आमच्या नावाने खाते आहेत का? आम्हाला घरं आहेत का? नाही. आम्हाला घरं तर झोपडे पालत राहतो, तिथं दिवा सुद्धा नाही लावायला अशी परिस्थिती आहे. हे आमची शिक्षणाशिवाय बदलणार नाही. आणि म्हणून पहिल्यांदा शिक्षण आणि शिक्षणाबरोबर आमच्या हक्कासाठी आम्ही लढलं पाहिजे, एकत्र आलं पाहिजे. मला माहिती आहे पारध्यात पारधीले माग काढून देते आणि लोक बी आम्हालाच माग विचारते, दुसऱ्याला कुणाला विचारत नाही. आणि त्यांना माहिती आहे ह्यांचा दुश्मनी होत आहे, दुसरा कुणी नाही. माग काढून दिला तर आम्हालाच मिळतो. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, पहिल्यांदा ठरवा. आज 26 जानेवारी आहे, प्रजासत्ताक दिन आहे, म्हणजे आमचा दिवस आहे, पब्लिकचा दिवस आहे, लोकांचा दिवस आहे आणि आमच्या स्वातंत्र्याचा दिवस आहे. आमच्या सगळ्यांच्या स्वातंत्र्याचा दिवस आहे. आणि जर आपल्या स्वातंत्र्याच्या दिवशी एक गोष्ट ठरवा, माग काढून द्यायचा नाही, कुणाचाच द्यायचा नाही. हात वर करायचं मला येत नाही, मला माहिती नाही का द्यायचा का? कुणाला असं वाटतं माग काढून देणं बंद? कुणाला वाटतं? हात वरी करून सांगा मग. आणि ज्यांच्या हात खाली त्यांच्या लक्षात राहील, मग ते लक्षात ठेवा. मी आहे की नाही? इथून पुढे माग काढून द्यायचं बंद. जात पंचायतीला जायचं नाही का? जायचं? कोणाला वाटतं जात
वाढून द्यायचं बंद करा. तिसरा, प्रत्येकानं जात पंचायतीमध्ये अजिबात जायचं नाही. आणि चौथा मुद्दा, बाईला विकायचं नाही, गहाण ठेवायचं नाही. आणि बाईला जर वाटलं आणि पोरीला जर वाटले, पोरीनं तुम्हाला सगळ्यांना सांगून ठेवते, कुणी जर बाप तुम्हाला गहाण ठेवायला गेला जात पंचायतीत आणि विकायला गेला, तर कुठल्याही इथं जमलेल्या कार्यकर्त्याला सांगा, ते तुम्हाला मदत करतील. अजिबात बाई विकायची नाही आणि गहाण ठेवायची नाही. बायांना मान्य आहे का तुम्हाला? विरुद्ध जिथं जिथं अशी घटना घडते, बाई विकली जाते आणि तिची गहाण ठेवली जाते, त्या त्या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी बायांनी एकत्र यायचं आणि त्याला विरोध करायचा. वाटलं तर पीआय साहेब इथं आहेत, कायदा झालेला आहे, आता बाजार पंचायत ठरवता येत नाही, बसवता येत नाही, बाय पंचायतीत गहाण ठेवता येत नाही आणि विकता पण येत नाही. साहेब इथे आहेत, पवार साहेब इथे आहेत, पवार साहेब तुम्हाला मदत करतील की नाही साहेब? आमची नाही, अजिबात नाही. ऐकून घ्या. मला माहित आहे नवरा जेलमध्ये गेल्यावर पुरी इकाव्या लागतात, पण पुरीच आहेत का इकायला? त्याला जेलमध्ये गेलाय ना, तर व्यवस्थित पद्धतीनं सोडून आणा. पण त्यो तर मध्ये गेलाय, पण त्यो मध्ये गेल्याला त्याचं आयुष्य वाटुळं आणि इकडं पोरीचं आयुष्य वाटुळं करायचा अधिकार माय म्हणून आपल्याला नाही. नाही तर पोरी जन्माला घालू, कुठलीच लेकरं जन्माला घालू नका. काय अधिकार आहे? आपण आई वडील असताना आपल्या लेकी बाळी जन्माला घालून विकायचा अधिकार आहे का आपल्याला? अजिबात नाही. हो गेले पोरीनं जोरात टाळ्या वाजवा आणि विरोध करायला. आणि जोपर्यंत ह्या गोष्टी आपण ठरवणार नाही, तोपर्यंत आपला विकास होणे नाही. तोपर्यंत आपल्याला मग आपणच आपलं वाटुळं करायला, लोकांना आपलं वाटुळं करायला नवं वाटायला लागलं का? लोक तर वाटुळं करतीलच. मग लोकांकडे दोष द्यायची काही गरज आहे का? मग म्हणता येईल का तुम्ही आम्हाला असं केलं म्हणून? अजिबात म्हणता येणार नाही. त्यांच्या बरोबर भांडण करत लढत आम्हाला आमच्या मधल्या प्रथा सुद्धा बंद कराव्या लागतील. आणि हे केल्याशिवाय आपली प्रगती शक्य नाही. आणि दुसरी माणसं सुद्धा, इतर जातीतली माणसं सुद्धा आपल्याला त्याच्याशिवाय मदत करू शकत नाही. मी फार काही बोलणार नाही, कारण खूप सारे जण बोलणारे आहेत. मला एवढंच म्हणायचं, आपण जर खरे असू, सच्चे असू, तर आपला खरेपणा सिद्ध करायला त्रास होतो, कष्ट लागतो, बेजारी होते, पण सत्य कधी हारत नसतं, ते कमजोर नसतं. त्याच्यासाठी वेळ लागतो सत्य पुढे यायला आणि त्यासाठी आपण तयार असलं पाहिजे. एवढीच अपेक्षा आपल्या सगळ्यांकडनं करते आणि मी माझे 2 शब्द संपवते. जिंदाबाद.